राज्यातील बहुतांश शाळांना या आठवड्यामध्ये एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. असं असतानाच आता राज्यात अजून एक सुट्टी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. खरं तर 15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात मतदान पार पडत आहे. मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा भरणार नाही. मात्र आता अशी एक मागणी करण्यात आली आहे की ज्यामुळे 16 तारखेलाही मुलांना शाळेत पाठवावं लागणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध विषयांसाठी सेवेवर घेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशीच म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करावी अशी मागणी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉक्टर माधव सूर्यवंशी यांनी केली आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत असली तरी प्रत्यक्ष प्रक्रिया त्यानंतरही अनेक तास सुरूच राहते. मतदानाच्या रांगेतील शेवटच्या माणसाचं मतदान होईपर्यंत प्रक्रिया चालते. त्यानंतर ईव्हीएम मशीन सील करणे, आवश्यक कागदपत्र पूर्ण करणे, साहित्य सुरक्षितपणे मुख्य संकलन केंद्रावर जमा करणे, अहवाल सादर करणे या सर्व प्रक्रिया उशिरापर्यंत चालतात. उशिरापर्यंत काम करून लांब पल्ल्याचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नियमित कर्तव्यावर रुजू होणं त्यांच्यासाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्या ताणदायक ठरतं. त्यामुळे निवडणुकीत काम करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सशुल्क विश्रांती दिवस हा सुट्टी म्हणून घोषित करावा अशी मागणी शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, वसई, विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मतदान होणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूरमध्येही याच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळेच या 29 ठिकाणी ज्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी सुट्टी असणार आहे तशी दुसऱ्या दिवशीही दिली जावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.